एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा अगदी मनापासून। तर वटपौर्णिमेची पूजा का करतात तर नवरा साता जन्मात हाच मिळावा म्हणून। सो आज पाऊस पडतोय, थोडाफार पाऊस पडला आणि पाऊस गेला, त्यानंतर ऊन पडायला लागलं भरपूर, त्याच्यामुळे प्रचंड गरम होते आणि त्या गरम होते त्याच्यामुळे काही तयारी होत नाही आहे। सो मी सिंपलच रेडी होणार आहे आणि मम्मी आणि मी पूजेला जाणार आहे। सो तुम्हाला भेटते, स्टे ट्यून। बघू शकता काय खतरनाक गरम होते, काय तयारी करणार एवढ्या गरममध्ये। मी सिंपल जे होईल माझ्याकडून ते पटपट करते आणि जाते। 12:30 वाजलेत आता आणि गोडाचं जेवण पण बनवून झालेलं आहे, ते तुम्हाला मी आल्यावर दाखवेन। तर आता निघालो आहे मम्मी आणि मी, चालले मम्मी पुढे। कोमलला पण बोलवलं मी सोबतच व्हिडिओ काढायला। बोला ना, काय होत होतं मम्मी? गरम होतोय ग बाई मरणाचा, पाऊस पडला ना, तयारी करायला। सिंपल आहे बायांची तयारी, सिंपल आहे पण छान आहे। नाही यावेळेस बाया मी गेलते ना आंबे घ्यायला, इतक्या बायांची सिंपल तयारी आहे ना। किंवा मावशीला पण घे, मला पण घे। हा ना, मंदिरापाशी गेलते का बाई? गणपती मंदिराजवळ ना। हां, धागा घ्यायला चालू, इथे बाजूलाच दुकान आहे, धागा घ्यायचा राहिला होता। चल बाय, तू नाही गेली का म्हणजे?
हरवला का तांब्या? आता मम्मी तुम्हाला काय खरं नाही. तांब्या हरवला. भेटला भेटला भेटला. हरवला होता ना तांब्या? पहिले हरतालिका मध्ये 3 तांब्या हरवले. वा ग्रेट. ओरडता इथं त्यांनी ना साडी जाळली आधी. हे बघा गाईस, साड्याने माझ्या बहिणीकडे कपाटात दाखवेल. आता जळाली बाबा. मी यांना दगड थोडी मारते. दगड मारते तुम्हाला. साखर पण घेते एक्स्ट्रा माहिती. फोटोशूट झालंय. मम्मी किती वर्ष झाले मम्मी यांच्या लग्नाला? 8-9 वर्ष झाले ना. तरी यांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवावं लागतं मम्मी.
आता एकच हाताने ठेवत होते, मम्मी बोलले 2 हात लाव 2 हात लाव. होते बहिणी आता इथे काहीतरी जोक झाला ना की काय बोलला चप्पल आज कोणी चोरणार नाही, आज सगळ्यांचे उपवास आहे म्हणून. त्या काय बोलल्या की त्या मामी काय बोलल्या, चप्पल तर नाही पण आंबे चोरतील. हा आम्ही पण तसं केलं, स्वयंपाक करून घेतला आणि पूजेला आलो. काही नाही केलं आम्ही आताच उपवास सोडून टाकू. या पूजेचा आता नैवेद्य दाखवून देऊ. उपवास सोडून काय केलं, पुरणाच्या पोळ्या. पोळ्या आम्ही उठल्याच इवी 8 वाजता उठली. 7 7:30ला किंवा 7:45ला. सुनांची पोल नका घेऊ त्याच्यात. 8ला उठली तरी तरी झोप झाली तरी पण कांदा झाली सगळं झालं माझ्यावर. बरं चालेल. घरी बसल्या बसल्या टीव्ही भरून आंबा आहे.
आम्ही चाललो वन पीस. झाडं नव्हते तर डुप्लिकेट फुलं लावले आर्टिफिशियल. ओ वाव. किती भारी झाडे आलेली. एकूण बघ ना कविता ताईच्या घराकडून. आपले घर बनतील का नाही? घर तुटून झाडं उगवले दिसत पण नाहीये. हानी लय बिमार आहे ग. हानी लय मी बिमार घाबरते आत्या. सावत नाही ग. बाय बाय हनी. बघितलं तिथे तुम्हाला काय वाटलं पाठी लागली का? तिथे आपले घर तुटले. तिथे घर बांधण्याच्या ऐवजी झाडं उगून गेली. झाडं गाड्या. इथे मुंजाचं झाड आहे ना, मग मम्मी पाया पडतायत. पिंपळाचं सॉरी, पिंपळाचं झाड आहे ना. मुंजा बाबा मस्त उपवास आहे. भाऊ जेवण करतोय. नैवेद्य पूजा करून आल्यानंतरच आम्ही उपवास सोडला. मस्त पूर्ण असं जेवण केलेलं होतं. मस्त जेवलो. तर कसं असतं ना, कोणी दुपारीच उपवास सोडतं, कोणी रात्रीचा उपवास सोडतं असं. तर वेगवेगळी ज्याची त्याची पद्धत आहे. आम्ही दुपारीच उपवास सोडला. आणि चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. लवकरच आपले 4K कंप्लीट होणार आहे. सो चला तर मग बाय बाय. टेक केअर. हर हर महादेव. बाय.